Welcome student. In this mathematics lecture series, we are going to learn examples on definite integration of applied mathematics. Now see this example. What is asked? Evaluate 0 to 1 1 upon 4 plus x square dx. Solution of this. हे कशा पद्धतीने सोडवायचं पहा. Call this is I 0 to 1 1 upon 4 plus x square dx. आता हे 4 प्लस एक्स स्क्वेअर आहे, त्याच्याऐवजी या पद्धतीने लिहा एक्स स्क्वेअर प्लस 4 dx विच इज इक्वल टू 0 to 1 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस हे 4 आपल्याला 2 स्क्वेअर असं लिहिता येईल. 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर हे जे इंटिग्रँड आहे दिस इज इन द फॉर्म इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx विच इज इक्वल टू 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. आता हे इंटिग्रँड या फॉर्म्युलाशी काय करायचं, कम्पेअर करायचं. सो दॅट दिस इज व्हॅल्यू ऑफ ए, दिस इज 2 स्क्वेअर, दिस इज ए स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी ए ची व्हॅल्यू 2 आहे. या फॉर्म्युल्यामध्ये फक्त ए बरोबर काय करायचे 2 ठेवायचे. सो विच इज इक्वल टू, आता याचं इंटिग्रेशन लिहित असताना परत हे इंटिग्रल साइन द्यायचं नाही. सो वी राईट दिस एज 1 अपॉन ए मीन्स 2, दिस इज 1 अपॉन 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. x upon a means again value of a is 2, that is x by 2 within the limits 0 to 1. So these are the values. हे 0 to 1 असतात. This is called as a lower limit आणि हे 1 जे आहे त्याला upper limit म्हणतात. These are the values of x. x takes value from lower limit 0 to 1 आणि याची किंमत काढत असताना याची किंमत या अशा पद्धतीच्या फ्रेममध्ये ठेवायची. इनसाइड स्क्वेअर ब्रॅकेट, फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट फॉर अप्पर लिमिट, ही पहिली स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये अप्पर लिमिट ठेवायचं. मायनस इन सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट पुट लोअर लिमिट. दॅट मीन्स हिअर अप्पर लिमिट एक्स इक्वल टू 1, एक्स इक्वल टू 1 पुट करायचं. लोअर लिमिटमध्ये एक्स इक्वल टू 0, एक्स इक्वल टू 0 पुट करायचं. जिथे एक्स आहे ह्या एक्सच्या ऐवजी इथे एक्स बरोबर 1 ठेवा. दॅट मीन्स वी गेट हिअर हाफ, here like this, half tan inverse of x, x म्हणजे 1 upon 2 minus here also lower limit. आता लोअर लिमिटची किंमत या व्हॅल्यूमध्ये ठेवा, म्हणजे हाफ tan inverse of x, x म्हणजे काय तर 0, म्हणजे 0 upon 2. so which is equal to I is equal to half tan inverse of half minus दिस इज हाफ इंटू दिस इज अ टॅन इनवर्स ऑफ 0. या ठिकाणी याची जी किंमत आहे टॅन इनवर्स ऑफ 0 विच इज इक्वल टू 0, म्हणजे हाफ इंटू या ठिकाणी 0 येईल. सो विच इज इक्वल टू हाफ इंटू 0 0. सो वी गेट 1 अपॉन 2 टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन 2. सो दिस इज द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ गिवन इंटिग्रेशन. सी दिस नेक्स्ट एक्झाम्पल. कॉल गिवन इंटिग्रेशन ॲज आय. हे दिलेलं जे इंटिग्रेशन आहे त्याला आय म्हणायचं. आय इज इक्वल टू 0 to 4 एक्स मायनस एक्स स्क्वेअर dx. आता आपल्याला या इंटिग्रेशनची किंमत शोधायची आणि नंतर त्या ठिकाणी त्याचे लिमिट्स हे 0 to 4 ठेवायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल फाइंड व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन लाईक दिस, इंटिग्रेशन ऑफ 4x मायनस एक्स स्क्वेअर dx. आता या ठिकाणी ॲडिशन सबट्रॅक्शन आहे या दोन टर्मची. हे इंटिग्रेशन या प्रत्येक टर्मवरती ऑपरेट करायचं. like this, which is equal to inside square bracket integration of 4x dx minus integration of x square dx from 0 to 4. हे लिमिट्स थोडा वेळ तर स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर लिहा. नेक्स्ट स्टेपमध्ये हे जे 4 आहे ते कॉन्स्टंट आहे, ते इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घ्या. विच इज इक्वल टू लाईक दिस, 4 आउटसाइड इंटिग्रेशन ऑफ x dx मायनस एक्स स्क्वेअर dx 0 to 4. नेक्स्ट दिस इज इन द स्टँडर्ड फॉर्म. हे दोन्ही इंटिग्रँड जे आहेत ते या फॉर्ममध्ये आहेत. एक्स रेस टू एन dx याचं इंटिग्रेशन आहे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. एक्स रेस टू एन या ठिकाणी एनची व्हॅल्यू आहे ती 1 आहे आणि इथं एनची व्हॅल्यू आहे ती 2 आहे. इथं एक्स स्क्वेअर आहे, एनची व्हॅल्यू 2 आहे. इथं एक्स म्हणजे फक्त एक्सची पॉवर 1 आहे, एनची व्हॅल्यू 1 आहे. यूज दिस फॉर्म्युला. या इंटिग्रेशनची किंमत लिहिण्यासाठी या फॉर्म्युलाचा वापर करायचा. एक्स रेस टू एन प्लस 1 म्हणजे विच इज इक्वल टू 4 इंटू एक्स रेस टू 1 मीन्स एक्स रेस टू एन. एनची किंमत या ठिकाणी फक्त 1 ठेवायची.
एक्स रेस टू 1+1 अपॉन 1+1 प्लस नेक्स्ट स्टेपमध्ये एनची व्हॅल्यू आता 2 ठेवा, म्हणजे 2+1 अपॉन 2+1 असेल. एक्स रेस टू 2+1 अपॉन 2+1 प्लस सी, सॉरी, विदिन द लिमिट 0 to 4. नाउ इफ यू सिम्प्लिफाय दिस, हे इंटिग्रेशन ही व्हॅल्यू सिम्प्लिफाय करा. इथे येईल एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस दिस इज एक्स क्यूब अपॉन 3 within the limits 0 to 4. Again, which is equal to, this is 4 upon 2 is 2, this is 2x square plus x cube upon 3, 0 to 4. आणि संपूर्ण इंटिग्रेशन सिम्प्लिफाय झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप, पुट लिमिट्स ठेवत असताना इनसाइड कर्ली ब्रॅकेट फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट मायनस सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट. फर्स्ट जे आहे ते अप्पर लिमिट ठेवायचं या ठिकाणी, सेकंड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लोअर लिमिट ठेवायचं. एक्स इज इक्वल टू 0, एक्स इक्वल टू 0 टू एक्स इक्वल टू 4. हे एक्स इक्वल टू 0 जे आहे ते लोअर आणि एक्स इक्वल टू 4 आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ अप्पर लिमिट. सो इन्स्टेड ऑफ दिस एक्स, या एक्सच्या ऐवजी आता अप्पर लिमिट म्हणजे एक्स बरोबर 4 ठेवायचं. दॅट मीन्स वी गेट हिअर 2 into this is 4 square plus this is 4 cube upon 3 मायनस लोअर लिमिट, या ठिकाणी लोअर लिमिट 0 आहे, एक्स इक्वल टू 0, जिथे एक्स आहे त्याच्याऐवजी 0 ठेवा, म्हणजे काय होईल 2 into 0 square प्लस दिस इज 0 cube upon 3, म्हणजे संपूर्ण व्हॅल्यू 0 येईल, विच इज इक्वल टू, therefore we call this is I is equal to, this is 4 square is a 16 plus this is 4 cube is a 64 upon 3 minus this is 0 into 2, 0 into cube, this will be 0, which is equal to 32 plus 64 upon 3. आणि आता याचे ॲडिशन करा, हे 32 upon 1 आहे, क्रॉस मल्टिप्लाय करून त्याचे ॲडिशन करा, विच इज इक्वल टू, therefore I is equal to 32 into 3, that is 96 plus 64 upon 3. So which is equal to 160 upon 3. So this is required value of given integration. See this next example of definite integration by using property. प्रॉपर्टीचा वापर करून हे एक्झाम्पल कसं सोडवायचे पहा. कॉल दिस इज आय, कॉल गिवन इंटिग्रेशन ॲज आय इज इक्वल टू 2 to 11, दिस इज स्क्वेअर रूट ऑफ 13 minus x upon root x plus root of 13 minus x dx. Call this integration 1. Using this property, या ठिकाणी या प्रॉपर्टीचा वापर करायचा, इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx is equal to a to b f of a plus b minus x dx. या ठिकाणी जो x आहे, रिप्लेस दिस x बाय a plus b minus x, म्हणजे या ठिकाणी एक्सच्या ऐवजी a plus b minus x. a आणि b हे काय तर लोअर आणि अप्पर लिमिट आहे. सो इन्स्टेड ऑफ एक्स, ए प्लस बी म्हणजे या दोन्हींची बेरीज करायची, 2 plus 11 minus x. सो दिस इज 2 plus 11 is 13 minus x. आता या इंटिग्रेशनमध्ये जिथे x आहे, इन्स्टेड ऑफ दिस x रिप्लेस इच एक्स, प्रत्येक x काय करायचा 13 minus x ने रिप्लेस करायचा. सो हाऊ दिस इंटिग्रेशन बिकम्स, I is equal to 2 to 11 स्क्वेअर रूट ऑफ 13 मायनस, इथे एक्स आहे, एक्सच्या ऐवजी 13 मायनस एक्स, फक्त हे ठेवत असताना लिहित असताना या पद्धतीने ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट डिनॉमिनेटरला पहा, रूट एक्स, एक्स म्हणजे काय तर 13 मायनस एक्स प्लस अगेन 13 मायनस इथे एक्स, एक्स मीन्स 13 मायनस एक्स. सो पुट इन ब्रॅकेट, इथला जो 13 मायनस एक्स आहे तो कंसामध्ये ठेवा. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ दिस, याची किंमत काय 13 minus 13 minus x, which is equal to, this is 13 minus 13 minus into minus, this is plus x. So 13 will get cancel, which is equal to x. आता हे 13 minus x त्याची किंमत किती येते, x येते, हे या ठिकाणी दोन्ही ठिकाणी लिहायचे. सो विच इज इक्वल टू, therefore I is equal to 2 to 11. Instead of this root 13 minus x, write x. So this is root x upon
हे डिनॉमिनेटरची फर्स्ट टर्म आहे तशीच ठेवा, 13 मायनस एक्स प्लस हिअर दिस इज रूट एक्स dx. So call this equation number 2. So this equation 1 is before using property. हे इक्वेशन 1 आहे, त्याला बिफोर युजिंग प्रॉपर्टी असं म्हणायचे, आणि दिस इक्वेशन 2 इज कॉल्ड ॲज अ आफ्टर युजिंग प्रॉपर्टी. या दोन्ही इक्वेशनची बिफोर आणि आफ्टर या दोन्ही इक्वेशनची नेक्स्ट स्टेपला काय करायचे, ॲडिशन करायचे. ॲडिंग 1 अँड 2. ॲडिशन करत असताना लेफ्ट हँड साईडला I plus this I, this will be like this, I plus I, which is equal to 2 to 11. आता हे दोन्ही इंटिग्रँड आहेत, त्याचे लिमिट्स सारखं आहे. सो राईट कॉमन लिमिट. फर्स्ट टर्म याचे इंटिग्रँड लिहा, फर्स्ट इंटिग्रेशनचे इंटिग्रँड लिहा, प्लस इथे सेकंड टर्मला हे सेकंड इंटिग्रँड लिहायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट दिस इंटिग्रँड, या इंटिग्रेशनचे इंटिग्रँड लिहा, दॅट इज रूट 13 minus x upon root x plus root 13 minus x plus this is root x, root 13 minus x plus root x. आता या दोन्हीचे ॲडिशन केल्यानंतर याचे डिनॉमिनेटर्स आहेत दोन्ही टर्मचे, दे आर इक्वल. दोन्ही डिनॉमिनेटर्स कसे येतात, छेद समान येतात. सो देअर फोर आय प्लस आय वी राईट हिअर 2i विच इज इक्वल टू 2 to 11. डिनॉमिनेटर्स आर इक्वल, कॉमन डिनॉमिनेटरला छेद समान आहेत, समान छेद लिहायचा आहे. आपण ॲड दिस न्यूमरेटर, या अंशांची बेरीज करायची. छेद समान असतील तर अंशांची बेरीज करतो आपण, त्या पद्धतीने याची ॲडिशन करा. प्लस विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो हिअर बोथ आर इक्वल. नाव डिनॉमिनेटर, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ आर इक्वल, दे विल कॅन्सल विथ इच अदर. हे दोन्ही अंश आणि छेद समान असतील, एकमेकांना कॅन्सल होतील. सो व्हॉट वी गेट विच इज इक्वल टू 2 to 11 1 dx. दिस इज व्हॅल्यू ऑफ 2i. सो इंटिग्रेशन ऑफ 1 इज x. द इंटिग्रेशन, this is standard formula, integration of 1 is equal to x. So within the limit 2 to 11, so which is equal to now upper limit minus lower limit. आता अप्पर लिमिट म्हणजे काय, तर 11 आहे, x इज इक्वल टू 11 ठेवा, नंतरच्या स्टेपला x इज इक्वल टू 2 ठेवा. सो इन्स्टेड ऑफ दिस x राईट 11 मायनस 2. याची लेफ्ट हँड साईड फॉरगेट करू नका. हिअर दिस इज 2i. This is equal to 11 minus 2. 11 minus 2 which is equal to 9. This is value of 2i. Now change side of this 2. Therefore we get 9 upon 2. इथे multiply, left ला divide, sorry, left ला multiply, right ला divide होईल. So we get value of integration I is equal to 9 upon 2. Next, see similar type of example. याच टाईपचं प्रॉपर्टीचा वापर करून सोडवायचं एक्झाम्पल पहा. Call given integration of as I is equal to 0 to 4. This is cube root of x plus 5, cube root of x plus 5 plus cube root of 9 minus x dx. Call this equation number 1. त्याला 1 म्हणा. Now here we have to use property. या ठिकाणी 0 to a f of x dx is equal to 0 to a f of a minus x dx. या ठिकाणी जो x आहे तो x आपल्याला a मायनस एक्सने रिप्लेस करायचे. x रिप्लेस बाय a मायनस एक्स. a मायनस एक्स म्हणजेच काय, तर याची ॲडिशन करायची. 0 प्लस 4 4 मायनस एक्स. आधीच्या इंटिग्रेशनमध्ये सुद्धा या दोन लिमिटचीच ॲडिशन आणि मायनस एक्स लिहायचे. आता जिथे एक्स आहे या इंटिग्रेशनमध्ये, त्या एक्सच्या ऐवजी इच एक्स रिप्लेस बाय 4 मायनस एक्स. प्रत्येक एक्स 4 मायनस एक्सने रिप्लेस करायचे. So how this big I becomes, I is equal to 0 to 4. This is cube root of x. x म्हणजे काय, 4 minus x plus 5. डिनॉमिनेटरला क्यूब रूट x. x means 4 minus x plus 5 plus cube root. This is 9 minus x. 9 minus x. x means दिस 4 मायनस एक्स. फक्त 4 मायनस एक्स या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये ठेवा, विच इज इक्वल टू डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स.
नाउ वी फाइंड व्हॅल्यू ऑफ दिस 4 मायनस एक्स प्लस 5. याची किंमत काय ते बघा, 4 मायनस एक्स प्लस 5. सो 4 प्लस 5 इज 9. दिस इज 9 मायनस एक्स. इथे पण तीच व्हॅल्यू आहे. नेक्स्ट दिस इज 9 मायनस 4 मायनस एक्स, 9 मायनस इंटू ब्रॅकेट 4 मायनस एक्स विच इज इक्वल टू 9 मायनस, हे मायनसने मल्टिप्लाय करा, मायनस 4 मायनस मायनस प्लस एक्स. 9 मायनस 4 इज 5 प्लस एक्स म्हणजेच एक्स प्लस 5. सो इन्स्टेड ऑफ दिस याच्याऐवजी आता आपण एक्स प्लस 5 या ठिकाणी लिहायचं आहे. सो हाऊ दिस आय बिकम्स, therefore I is equal to, this is 0 to 4 cube root of 4 minus x plus 5 means 9 minus x. So this is cube root of 9 minus x. या फर्स्ट टर्म मध्ये पण तेच आहे, क्यूब रूट ऑफ 9 minus x प्लस दिस इज क्यूब रूट ऑफ 9 minus 4 minus x म्हणजे काय, x plus 5. दिस इज क्यूब रूट ऑफ x plus 5. With respect to x, call this equation number 2. Now add 1 and 2. Adding 1 and 2. This equation 1, या इक्वेशनला इक्वेशन बिफोर युजिंग प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टी वापरून सिम्प्लिफाय करून येणार आहे इक्वेशन 2 आहे. वी कॉल दिस एज आफ्टर युजिंग प्रॉपर्टी. या दोन्हीचे ॲडिशन करायचे म्हणजे लेफ्ट हँड साइड आय प्लस आय, this is equal to 2i which is equal to 0 to 4 which is equal to ॲडिशन करत असताना ॲड देअर इंटिरँड, राईट हँड साईडला ॲडिशन करत असताना याचा इंटिरँड लिहा फर्स्ट विच इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 अपॉन दिस डिनॉमिनेटर, क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 प्लस क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस राईट दिस इंटिरँड 2. हे इक्वेशन 2चं इंटिरँड आहे क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5. ॲटोमॅटिकली डिनॉमिनेटर्स बिकम्स इक्वल. हे दोन्ही इक्वेशनची ॲडिशन केली की या ठिकाणी या दोन्हीचे छेद समान मिळतात. सो वी ॲड न्युमरेटर्स 0 to 4, राईट कॉमन डिनॉमिनेटर क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 प्लस क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स आणि न्युमरेटरला असेल क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 5 प्लस क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स. सो इफ यू ऑब्झर्व दिस, या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं बोथ न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर आर सेम, दे कॅन्सल विथ इच अदर, हे दोन्ही कॅन्सल होतात. सो विच इज इक्वल टू 0 to 4 1 dx. दिस इज 2i इज इक्वल टू 1 dx. This is 2i. Integration of 1, standard integration of 1 is x 0 to 4 which is equal to upper limit minus lower limit. अप्पर लिमिट म्हणजे काय तर फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये x इक्वल टू 4 ठेवा, नेक्स्ट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये x जिथे x आहे म्हणजे xच्या ऐवजी जिथे 4 ठेवा. दिस इज 4 मायनस 0. सो वी गेट हिअर 2i इज इक्वल टू 4 मायनस 0 which is equal to 2. This is value of 2i. So I is equal to 2 upon 2 which is equal to 1. So this is required value of given integration. Similar example of property using trigonometry. पुढील एक्झाम्पल पहा, ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करावा लागतो या एक्झाम्पलमध्ये. I is equal to 0 to pi by 2 1 upon 1 plus root of tan x dx. आता या इंटिग्रँडमध्ये जर टॅन किंवा कॉट अशी व्हॅल्यू आली असेल तर त्याची साइन आणि कॉसमध्ये किंमत ठेवायची. तर या ठिकाणी टॅन एक्सची किंमत ठेवा साइन एक्स अपॉन कॉस एक्स. हे जे टॅन एक्स आहे त्याच्याऐवजी साइन एक्स अपॉन कॉस एक्स ठेवायची. सो विच इज इक्वल टू 0 to pi by 2 1 upon 1 plus root tan x means root sin x upon root cos x dx. नाउ दिस इज 1 प्लस, हे 1 आहे त्याचा डिनॉमिनेटर 1 आहे. ॲड दिस बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं 1 आहे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करा. सो विच इज इक्वल टू 0 to pi by 2 1 upon 1 into cos x, this is root cos x plus this is root sin x upon 1 into this is root cos x with respect to x. आता हे root cos x जे आहे
this root cos x will go to the numerator. A divided by b upon c which is equal to ac upon b. हा c जो आहे तो ह्या a ला मल्टिप्लाय होईल व्यस्त गुणिले केल्यामुळे. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to pi by 2 root cos x upon this is root cos x plus root sin x dx. कॉल दिस इज 1. आता हे साइन एक्स आणि कॉस एक्स मध्ये आल्यानंतर मग या ठिकाणी या प्रॉपर्टीचा वापर करायचा आहे. युजिंग इंटिग्रेशन 0 to a f of x dx is equal to 0 to a f of a minus x dx. That means here replace x. x कशाने रिप्लेस करायचं, या दोन्हीचे ॲडिशन 0 plus pi by 2 that is pi by 2 मायनस x. जिथे x आहे या इंटिग्रँडमध्ये instead of this each x write pi by 2 minus x. So how this I becomes, this is I, therefore I becomes 0 to pi by 2. हे लिमिट आहे तसेच ठेवायचे, फक्त जिथं x आहे त्या x ऐवजी pi by 2 minus x लिहायचे. दिस इज dx. न्यूमरेटरला दिस इज रूट cos of x. x means pi by 2 minus x. Again denominator root cos x. x means pi by 2 minus x plus इथे रूट साइन x आहे. दिस इज रूट साइन ऑफ x. x म्हणजे काय तर pi by 2 minus x. नाउ वी यूज हिअर ट्रिग्नोमेट्री. या ठिकाणी cos pi by 2 minus x is equal to sin x आणि sin pi by 2 minus x is equal to cos x. या फॉर्म्युलांचा वापर करायचा आहे. So how this I becomes, therefore I is equal to 0 to pi by 2 root of cos pi by 2 minus x sin x. Again cos pi by 2 minus x sin x plus this is sin pi by 2 minus x cos x dx. We call this equation number 2. साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर मग प्रॉपर्टी वापरायची. दिस इक्वेशन 1 असेल. याला बिफोर युजिंग प्रॉपर्टी अँड दिस इक्वेशन 2 इज कॉल्ड ॲज अ आफ्टर युजिंग. प्रॉपर्टी वापरल्यानंतर सिम्प्लिफाय करायचे आणि नंतर मग त्याला इक्वेशन 2 म्हणायचे. सो नेक्स्ट स्टेप इज ॲडिंग 1 and 2. या दोन्हीचे ॲडिशन करायचे. ॲडिंग 1 and 2. सो ॲडिशन करत असताना लेफ्ट हँड साइड दिस इज आय प्लस आय इज इक्वल टू 2i. दिस इज इक्वल टू 2i. याचे लिमिट्स कॉमन आहेत 0 to pi by 2 प्लस या ठिकाणी दोन टर्म्स लिहायचे. फर्स्ट टर्म जे आहे त्याच्यामध्ये हे फर्स्ट इंटिग्रँड लिहायचे. दिस इज रूट कॉस एक्स अपॉन रूट कॉस एक्स प्लस रूट साइन एक्स. या सेकंड टर्ममध्ये हे सेकंड इंटिग्रँड लिहा. इंटिग्रेशन ऑफ रूट साइन एक्स अपॉन रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स. हे प्रॉपर्टी वापरून हे दोन्हीचे ॲडिशन केले इंटिग्रँडची. ऑटोमॅटिकली वी गेट इक्वल डिनॉमिनेटर. हे दोन्ही डिनॉमिनेटर्स हे सारखे आहेत. रूट कॉस एक्स प्लस रूट साइन एक्स, रूट कॉस एक्स प्लस रूट साइन एक्स. डिनॉमिनेटर्स आर इक्वल. वी कॅन ॲड न्यूमरेटर. छेद समान असतील तर आपण या अंशांची बेरीज करायची. सो वी गेट हिअर आय इज इक्वल टू 0 to pi by 2. Add numerators. This root cos x, root sin x. Root cos x plus root sin x divided by this equal denominator. समान छेद. Root cos x plus root sin x. Root cos x plus root sin x. Now both are equal. हे दोन्ही numerator and denominator are equal. They will get cancelled to each other. So with 0 to pi by 2 याचा quotient येईल 1 and which is equal to integration of 1 is x 0 to pi by 2. This is value of 2i. Remember this is 2i. Here also write 2i. This is 2i. So which is equal to 2i is equal to, now put upper limit that is pi by 2 minus lower limit 0. So we get here pi by 2. This is value of 2i. आता हे 2 लेफ्टला मल्टिप्लाय राईटला डिवाइड होईल म्हणजे 2 into 2. So I is equal to
pi by 4. So this is required value of given integration. See next example of trigonometry using properties of definite integration. हे कशा पद्धतीने सोडायचं पहा. First of all, call this is I. Solution of this, call this is I is equal to pi by 6 to pi by 3 root of cos x upon root of cos x plus root of sin x dx. आता साइन आणि कॉस मध्ये असेल तर थेट प्रॉपर्टी वापरायची. यू कॉल दिस इक्वेशन नंबर 1. यूज दिस प्रॉपर्टी युजिंग इंटिग्रेशन a to b f of x dx is equal to a to b f of a plus b minus x dx. या ठिकाणी काय करायचं आहे, x रिप्लेस करायचा a plus b minus x न. रिप्लेस x बाय ॲडिशन ऑफ लिमिट, या दोन्ही लिमिटचे ॲडिशन करायचे. पाय बाय 6 प्लस पाय बाय 3 या दोन्हीचे ॲडिशन करायचे मायनस एक्स. सो विच इज इक्वल टू, नाव ॲड दिस, हे पाय बाय 6 प्लस पाय बाय 3 याचे ॲडिशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. 3 इंटू पाय दिस इज 3 पाय प्लस 6 इंटू पाय दॅट इज 6 पाय अपॉन 6 इंटू 3 दॅट इज 18 मायनस एक्स. So this is equal to 3 plus 6, this is 9 pi upon 18 minus x. So this is 9 ones the 9, 9 twos the 18, म्हणजे which is equal to pi by 2 minus x. So replace x by pi by 2 minus x. ज्या ठिकाणी x आहे या इंटिग्रेशन मध्ये, या x च्या ऐवजी pi by 2 minus x put kara. So how this I becomes, therefore I is equal to, this is pi by 6 to pi by 3 limits as it is with respect to x, root of cos of x म्हणजे काय, pi by 2 minus x ने रिप्लेस करायचं. This is cos of pi by 2 minus x, denominator this is cos of pi by 2 minus x plus this is root sin x, that means root of sin of pi by 2 minus x. Now use trigonometry, that is cos pi by 2 minus x. This is cos pi by 2 minus x is sin x, and sin pi by 2 minus x is cos x. So how this I becomes, this I equal to pi by 6 to pi by 3 cos pi by 2 minus x means this is root of sin x upon denominator इथेच असेल cos pi by 2 minus x means sin x plus root of sin pi by 2 minus x is cos x dx. We call this equation number 2. So this is one which is before using property, आणि 2 जे आहे ते आफ्टर युजिंग अँड सिम्प्लिफाईंग. ही प्रॉपर्टी यूज करायचे आणि नंतर सिम्प्लिफाय करून येणारं इक्वेशन, कॉल दिस इक्वेशन नंबर 2. नेक्स्ट स्टेपमध्ये ॲड इक्वेशन 1 and 2, ॲडिंग 1 and 2. सो व्हॉट वी गेट, लेफ्ट हँड साइड आय प्लस आय विच इज इक्वल टू, नाव लिमिट्स आर सेम, हे दोन्ही इंटिग्रेशन त्याचे लिमिट्स सारखे आहेत. सो ॲड इंटिग्रँड, त्याचे फक्त इंटिग्रँडचे ॲडिशन करायचे प्लस लाईक दिस. हे फर्स्ट टर्म मध्ये या पहिल्या इंटिग्रेशनचं इंटिग्रँड लिहा, इक्वेशन 1 दॅट इज रूट कॉस एक्स अपॉन रूट कॉस एक्स प्लस रूट साइन एक्स. इथे सेकंड टर्मच्या ठिकाणी दुसरं इंटिग्रँड लिहा, रूट साइन एक्स अपॉन रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स. Now denominators are equal. If you add this equation, I plus I, this is 2i which is equal to pi by 6 to pi by 3 plus याचे दोन्हीचे छेद समान आहेत, that means this is root cos x plus root sin x. root cos x plus root sin x, इथे पण root cos x plus root sin x. keep denominator same, add numerators, अंशांची बेरीज करा, that is root cos x plus root sin x dx. Now both numerator and denominators are same, so we get quotient 1. हे दोन्ही कॅन्सल होतील, quotient 1 राहील. So therefore 2i
which is equal to pi by 6 to pi by 3. Integrand is 1 dx. So this is 2I, which is equal to integration of this 1 is x within the limit pi by 6 to pi by 3. Now this is 2I, which is equal to put upper limit pi by 3 minus lower limit that is pi by 6. Now do subtraction. या ठिकाणी pi into 6 that is 6 pi. Denominators are not equal. इथे छेद समान नाहीत. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. pi into 6 6 pi, pi into 3 3 pi upon 3 into 6 that is 18. So which is equal to 6 pi minus 3 pi, that is 3 pi upon 18. So this is value of 2I. 6 pi minus 3 pi, 3 pi, 3 upon 18, that is pi by 6. This is value of 2I. Therefore I is equal to, हे 2 multiply left ला right ला गेल्यानंतर divide होईल, that is 6 into 2. Therefore we get I is equal to pi by 12. So this is required value of given integration. Next example of definite integration by using substitution. सबस्टिट्यूशनचा वापर करून हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. या ठिकाणी प्रॉपर्टी वापरायची नाही. सो सोल्युशन ऑफ दिस, सी हाऊ टू सॉल्व. हे कशा पद्धतीने सोडवायचे पहा. कॉल दिस इज आय. आय इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2 कॉस एक्स रूट ऑफ साइन एक्स dx. नाव इन्स्टेड ऑफ दिस साइन एक्स, या साइन एक्सच्या ऐवजी सबस्टिट्यूशन करा. पुट साइन एक्स इज इक्वल टू टी. पुट साइन एक्स इज इक्वल टू टी. हे आहे सबस्टिट्यूशन. आता याचं डिफरन्शिएशन करा. दिस इज सबस्टिट्यूशन. याला डिफरन्शिएट करा. सो दिस विल बी डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टी. आणि साइन एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स, विच इज इक्वल टू डी टी अपॉन डी एक्स. आता हे डी एक्स इकडे राईटला घ्या, म्हणजे असेल कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. दिस इज डिफरन्शिएशन आणि हे जे आहे ते सबस्टिट्यूशन आहे. आता डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये आणखी एक गोष्ट चेंज करावी लागते, ते म्हणजे त्याचे लिमिट्स पण चेंज करावे लागतात. नाऊ यू हॅव गिव्हन द व्हॅल्यूज ऑफ एक्स. हे 0 टू पाय बाय 2 जे आहे ते एक्सच्या किमती असतात. इथे जर विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल देन दीज आर द व्हॅल्यूज ऑफ एक्स. सो एक्स टेक्स व्हॅल्यू फ्रॉम 0 टू पाय बाय 2. एक्स टेक्स व्हॅल्यू फ्रॉम 0 टू पाय बाय 2. आता हे जे लिमिट आहेत आपण एक्स जे आहे ते टी मध्ये कन्व्हर्ट केलंय. नाऊ वी हॅव टू फाइंड न्यू व्हॅल्यूज ऑफ टी. या टीच्या किमती आपल्याला शोधायला लागतील. तर एक्स इक्वल टू 0 असेल तर त्या ठिकाणी टीची किंमत काढायची. टी म्हणजे काय, तर साइन एक्स म्हणजेच साइन 0 विच इज इक्वल टू 0. सो एक्स 0 असेल तर टीची व्हॅल्यू पण 0 येते. सिमिलरली एक्स इक्वल टू पाय बाय 2, त्याच्यावरून टीची किंमत काढायची. टीचा फॉर्म्युला काय, टी इज इक्वल टू साइन एक्स. साइन ऑफ एक्स, एक्सची व्हॅल्यू इथे आहे पाय बाय 2, साइन पाय बाय 2 1. सो टी इज इक्वल टू 1. सो दीज आर द न्यू लिमिट्स. हे 0 टू पाय बाय 2 हे एक्सचे लिमिट आहे. आता विथ रिस्पेक्ट टू टी इंटिग्रेशन होईल तेव्हा लिमिट्स असतील 0 टू 1. सो हाऊ दिस आय बिकम्स, आय इज इक्वल टू इन्स्टेड 0 टू पाय बाय 2 याच्याऐवजी आता हे नवे लिमिट्स लिहायचे 0 टू 1. कॉस एक्स डी एक्स, हे कॉस एक्स डी एक्सची किंमत आहे डी टी. आणि रूट साइन एक्स, रूट ऑफ साइन एक्स, साइन एक्सला पण टी म्हटलंय. आणि मग पुढे या ठिकाणी याचे इंटिग्रेशन शोधायचे. दिस इज 0 टू 1 रूट टी म्हणजेच टी रेस टू हाफ डी टी. या ठिकाणी पॉवर फंक्शनचा वापर करायचा आहे. सो दिस इज आय विच इज इक्वल टू 0 टू 1 टी रेस टू हाफ डी टी. सो इंटिग्रेशन use this formula x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1. This is value of n half which is equal to I is equal to t raised to, इथं x आहे, x ऐवजी तर t आहे, t raised to n. n म्हणजे काय तर हाफ, हाफ प्लस 1 अपॉन हाफ प्लस 1 within the limits 0 to 1. So therefore we get I is equal to half plus 1. This is t raised to 3 by 2 upon 3 by 2. हे डिनॉमिनेटरला 3 by 2 आहे.
न्यूमरेटरला आल्यानंतर ते 2/3 असेल. दिस इज टी रेस टू 3/2 विदिन द लिमिट्स 0 to 1. आता या ठिकाणी एकदा अप्पर लिमिट, या टीची व्हॅल्यू एकदा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो आय इज इक्वल टू, वी गेट 2/3 ॲज इट इज. पुट अप्पर लिमिट t इज इक्वल टू 1. सो दिस विल बी t 1 रेस टू 3/2. आता टीची किंमत 1 ठेवा, मायनस लोअर लिमिट टीची किंमत 0 ठेवा, 0 रेस टू 3/2. सो 1 रेस टू 3/2 इज 1. सो विच इज इक्वल टू 2/3. याची किंमत 1 रेस टू 3/2 विल बी 1 अँड दिस विल बी 0. म्हणजे 1 मायनस 0 1 येईल. म्हणजे आय इज इक्वल टू फक्त 2/3 असेल. 2/2 इंटू 2/3 इंटू 1 दॅट इज 2/3. सो दिस इज रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ आय विच इज इक्वल टू 2/3. See this next special integration of definite integral. या ठिकाणी नेहमीच्या पद्धतीने हे सोडवायचे. स्पेशल इंटिग्रेशन आहे, फक्त ॲडिशनल त्याला लिमिट्स आहेत. कॉल दिस इज आय. सी हाऊ टू सॉल्व. हे कसं सोडवायचं पहा. 0 to π/2 1/5 + 4 cos x dx. आता या टाईपचं इंटिग्रेशन सोडत असताना आपण हे सबस्टिट्यूशन वापरतो. यूज दिस सेट ऑफ सबस्टिट्यूशन. पुट tan ऑफ x/2 इज इक्वल टू टी. या ठिकाणी cos x आहे, त्याची किंमत ठेवायची. cos x इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि हे dx आहे, त्याच्याऐवजी ठेवायचे 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. यूज दिस रेडीमेड सेट ऑफ सबस्टिट्यूशन. आता हे सबस्टिट्यूशन आणि डिफरन्शिएशन ठेवल्यानंतर त्याचे जे लिमिट्स आहेत, एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर आधी पाहिल्याप्रमाणे या व्हॅल्यू एक्सचे असतात. एक्स टेक्स व्हॅल्यू फ्रॉम 0 to x is equal to π/2. So x limits are 0 to π/2. But we are converting it into t. आता हे t मध्ये आपण कन्वर्ट करतोय, तर t साठीचे लिमिट्स या ठिकाणी शोधायचे. नाउ फर्स्ट ऑफ ऑल x इक्वल टू 0. x इक्वल टू 0 असताना आपल्याला t ची किंमत काढायची. सो t इज इक्वल टू tan ऑफ x/2. x म्हणजे 0, 0 अपॉन 2 विच इक्वल टू tan 0 is 0. So value of t is also 0. Next to that, put x is equal to π/2. Put here t is equal to. आता याच्यावरून t ची किंमत काढा. x इक्वल टू π/2 आहे, मग t ची किंमत या फॉर्म्युला वापरायचं. tan ऑफ x म्हणजे काय, π/2. सो दिस इज π/2 अपॉन 2 विच इज इक्वल टू tan ऑफ π/4. and tan π/4 is equal to 1. So 1. So in this way, from given limit of x, ह्या x च्या दिलेल्या लिमिट्स वरून we have to find new limits of t as 0 to 1. So how this I becomes, therefore this I is equal to, आता 0 to π/2 त्याच्याऐवजी 0 to 1 असेल ह्या, which is equal to हे dx म्हणजे 2dt upon this is 5 plus 4 cos x. cos x means this 1 minus t square upon 1 plus t square. हे 2dt, हे dx ची किंमत 2dt upon 1 plus t square अशी आहे. Now in next step, numerator is 1. Now in next step, this is 5 upon 1. या ठिकाणी 5 upon 1 असं आहे. So take cross multiplication to add this. So how this I becomes, याचा cross multiplication करा. So this will be 5 into bracket 1 plus t square. या ठिकाणी कंसाचा योग्य वापर करायचा आहे. 5 into 1 plus t square plus this 4 into 1 is 4. That means 4 into 1 minus t square upon 1 into या दोन्हीचं प्रोडक्ट 1 plus t square into 2 dt upon 1 plus t square. आता हे 1 plus t square and 1 plus t square, this is in opposite position. दोन्ही opposite position आहेत. हे दोन्ही टर्म्स कॅन्सल होतील. टेक दिस 2 आउटसाइड. कॉन्स्टंट 2 आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. 0 to 1 1 अपॉन, आता हे ब्रॅकेटने मल्टिप्लाय, 5 ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये. 5 into 1 5 प्लस 5 into t square प्लस 4 into 1 4 मायनस 4t square dt which is equal to 2 into 0 to 1.
If you simplify this, this is 5t square minus 4t square. This is 5t square minus 4t square. This will be t square plus this is 5 plus 4, that is 9 dt. So which is equal to I is equal to 2 times 0 to 1 upon t square plus 3 square. हे जे 9 आहे, we can write this as a 3 square with respect to dt. So how this I becomes? I is equal to 2 times 0 to 1 upon t square plus 3 square dt. Now this integrand, हे जे integrand आहे, this is in the standard form, that is 1 upon x square plus a square dx, आणि याचं इंटिग्रेशन आहे 1 upon a tan inverse of x upon a. आता याला कम्पेअर करायचे, x म्हणजे t आणि a म्हणजे काय 3a. सो I is equal to this 2 as it is, हे 2 फक्त कॉन्स्टंट कॅरी करा, 1 upon a, a means 3 square, इथं a square आहे, इथं 3 square, a ची व्हॅल्यू 3 आहे, tan inverse of x means t upon a means 3 within the limits 0 to 1. So 1 upon 3 is constant, take it outside, 2 upon 3 असेल. Now in curly bracket अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, हे फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट या फ्रेम मध्ये लिहायचे. फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये अप्पर लिमिट लिहा, दीज आर द व्हॅल्यूज ऑफ टी, टी इज इक्वल टू 1 टू टी इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी जिथे टी आहे तिथे 1 ठेवा, दॅट इज टॅन इनवर्स ऑफ, दिस इज टॅन इनवर्स ऑफ 1/3 मायनस पुट दिस इज टॅन इनवर्स ऑफ 0/3. So which is equal to 2 upon 3 into bracket tan inverse of 1 upon 3 minus 0. This is tan inverse of 0 upon 3, that means tan inverse 0, आणि tan inverse 0 ची व्हॅल्यू येते, this is tan inverse 0 is 0, म्हणजे हे 0 येईल आणि 2 upon 3 ने मल्टिप्लाय करा. So finally we get I is equal to 2 upon 3 tan inverse of 1 upon 3. So this is required value of given integration.